नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी जरा जास्त फास्ट झालेली आहे. कालच तुमची एक्झाम झाली आणि आज क्वेश्चन पेपरही आला आणि त्याच सोबत त्यांनी OMR सीट पण देऊन टाकलेली आहे. एमपीएससी त्यांचं काम फटाफट निपटवण्याच्या मागे लागलेली आहे. फर्स्ट आन्सर की आता ऑफिशियली रिलीज झाली. त्याच्यामध्ये थोडेफार करेक्शन असू शकतात का, तर यस असतात. मागच्या वेळेस ITI प्रिन्सिपल ग्रुप ए आणि डेप्युटी डायरेक्टर पदाच्या वेळेस सुद्धा हे करेक्शन होते. पुन्हा हे करेक्शन दिले. डेप्युटी डायरेक्टर पदाच्या इंटरव्ह्यूचा शेड्यूल सुद्धा दिला. एमपीएससी आता त्यांचे कामं फटाफट निपटवायली. त्यातल्यात आता पहिली आन्सर की आलेली आहे. राईट, क्वेश्चन पेपर आला. तुम्ही तुमच्या प्रोफाईलला गेले तर तिथं तुम्हाला तुमची OMR सीट सुद्धा मिळून जाईल. बघा, आजचं नोटिफिकेशन आहे, कालचा पेपर आणि आजचं नोटिफिकेशन. काय केलंय तर क्वेश्चन पेपर आता तुम्हाला वेबसाईटवर आलेला आहे. तो क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करू. मंगे सरांचं एक स्वतंत्र सेशन क्वेश्चन पेपर डिस्कस करायला नक्की येईल. तो तुम्ही क्वेश्चन पेपर नक्की बघा. राईट, काय आहे, कसे आन्सर्स आहेत, कुठले चॅलेंज होऊ शकतात, या प्रत्येक गोष्टींबद्दल पुढचे 1-2 दिवस मंगे सर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, जेणेकरून ते तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये गाईड करतील की आपण हा क्वेश्चन चॅलेंज करू शकतो, त्याच्यासोबत कुठले तुम्ही रेफरन्सेस द्यायला पाहिजेत, या प्रत्येक गोष्टीबद्दलचं मार्गदर्शन मिळेल. बऱ्याच जणांना वाटतं की हा माझा क्वेश्चन चुकला म्हणून तो चॅलेंज होतो. जे जेन्युइनली काही गोष्टी चॅलेंज होतात ना, ते आपण इन्स्टिट्यूट साईटनं म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल मदत करू. राईट, मंगे सर पूर्णपणे तुम्हाला ते सहकार्य करतील, त्यांचे रेफरन्स देतील. आता प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीनं काही ऍडिशनल क्वेश्चन सुद्धा माझे चुकले म्हणून तो चॅलेंज करत असतो, तर त्याचा अधिकार आहे करायला. काही तुम्ही तुमच्या वेनं विचार करा, आपण हे करू शकतो का चॅलेंज. पण जे ऑफिशियली चुकलेलेच आहेत असे नक्की चॅलेंज होतील. क्लिअर. बघा, मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र आणि प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार गट ब महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग. क्लिअर आलं. हे कशाचा विषय, ओके, आधारित एकत्रित चाळणी परीक्षेच्या प्रथम उत्तरपत्रिकेवरील हरकती सादर करण्याबाबत. हरकती सुद्धा तुम्ही सादर करायच्या आहेत. क्लिअर. आता याच्याबद्दल हरकतीबद्दल तर तुम्हाला नक्की प्रॉपर गाईड केलं जाणारच आहे. बघा काय म्हणतात, प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांनी उत्तर तालिकेतील हरकती सादर कराव्या असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक 17 नोव्हेंबर 2021 व 1 जुलै 2022 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार केवळ ऑनलाईन पद्धतीनेच विहित शुल्काचा भरणा करून हरकती सादर करण्यात आवश्यक आहे. राईट, हे दिलेलं आहे. कशा हरकती सादर करायच्या याचा सेपरेट व्हिडिओ घेऊ, त्याच्यात सांगितलं जाईल हरकती अशा अशा सादर करायच्या. उत्तरपालिकेवर हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील. म्हणजे 22 तारखेपर्यंत तुम्ही हरकती सादर करू शकता. राईट, म्हणजे जे क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला वाटलं की एमपीएससी कडून हे आन्सर चुकीचं आलं, त्याच्यावर हरकती तुम्ही सादर करू शकता. तुमची प्रोफाईल मध्ये तुम्हाला OMR सीट कुठं दिसेल, तर तुम्ही फॉर्म भरलेला आहे. राईट, फॉर्म भरलेला आहे. तुम्ही गेले माय अकाउंट मध्ये तुमच्या प्रोफाईल मध्ये, तर तिथं तुम्ही जे जे एक्झामचे फॉर्म भरलेले आहेत, होऊ शकता असिस्टंट प्रोफेसरचा भरला असेल, ग्रुप ए चा भरलेला होता किंवा बाकी भरलेले होते. राईट, त्याच्यामध्ये हा तुमचा फॉर्म भरलेला आहे. इथं व्ह्यू म्हणून येतं. राईट, या व्ह्यू वर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला हे दिसेल, मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र गट ब व इतर पदे जाहिरात क्रमांक. व्ह्यू OMR सीट डाउनलोड करायची, सेव्ह करून तुमच्याकडे ठेवून द्यायची. क्लिअर. त्या OMR सीट वरून काही लोक म्हणजे एवढे आळशी, आता काय पेपर झाल्यावर एवढा आळस येतो आपल्याला, त्यांनी काय केलं, ChatGPT ला ती OMR सीट दिली आणि आन्सर की दिली आणि चेक करून मला मार्क सांग म्हणे. असं करू नका, 1 बाय 1 करा. ChatGPT चुका नक्की करते. राईट, ते झालेलं आहे. काही लोक त्याच्यानंच कोमात गेले की माझे एवढेच मार्क का. क्लिअर. तर तसं नका करता, तुम्ही एक एक क्वेश्चन चेक करा. त्यानंतर तुम्हाला जे वाटतात की यांच्यावर हरकती सादर होऊ शकतात असे क्वेश्चन थोडेसे बाजूला काढा. आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे थंबनेलवरही दिसते की सेफ कोर नेमका काय. मी मागच्या वेळेस ग्रुप ए आणि डेप्युटी डायरेक्टर पदाला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अप्रोच केलं. डेप्युटी डायरेक्टरचं तर आन्सर म्हणजे हे पण इंटरव्ह्यूचा प्रोग्राम पण आला, सांगितलं, बऱ्यापैकी व्यवस्थित आलं ते. राईट, प्रत्येक वेळेस कट ऑफ प्रिडिक्ट करणं खूप मुश्किल आहे, तारेवरची कसरत आहे. पण काय होतं
की तुमच्याकडे डेटा जर असेल तर तुम्ही कट ऑफला थोडंसं व्यवस्थितपणे, कट ऑफ म्हणण्यापेक्षा काय, एखादा सेफ स्कोर तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकता जेणेकरून ते त्यांच्या मार्गी लागतील. तर मी गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तेवढा तो गुगल फॉर्म भरा. गुगल फॉर्म मध्ये विचारलेला डेटा काय, तुमचं नाव विचारलं, तुमचा मोबाईल नंबर विचारला, जेणेकरून मला जर काही अडचणी वाटलं तर मी स्वतःच अनालिसिस करतो. मला एकट्यालाच त्याचा ऍक्सेस आहे, दुसरं कोणालाही ऍक्सेस नाही, राईट. त्यामुळे तो नंबरही माझ्याकडेच राहील. काही मला जर क्युरी वाटली एखाद्याच्या मार्काबद्दल कशाबद्दल तर मी थेट त्यांना कॉन्टॅक्ट करून बोल. त्यानंतर तुमचं जेंडर विचारलं गेलं, तुमच्या कॅटेगरीज विचारल्या गेल्या कुठल्या आहेत ते, SC ST OBC जे काय सर्व दिले. त्यानंतर एज विचारलं गेलं. तुम्ही म्हणाल सर एजचं काय काम आहे, तर एजचं यासाठी काम आहे मित्रा की तुम्ही जर समजा 38 वर्षाच्या वर गेले आणि तुम्ही SC चे असाल तर फक्त तुम्हाला SC ची सीट भेटते, ओपनची सीट भेटत नाही. तर मला थोडंसं अनालिसिस करायला तुमचं एज पण लागतं, राईट. त्यामुळे एज पण त्याच्यामध्ये द्या. या सगळ्या गोष्टी तिथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, ती लिंकनं तो फॉर्म नक्की भरा. क्लासचा विद्यार्थी असेल नसेल काही हरकत नाही, मी कोणालाही तुमचे नाव मार्क दाखवत नाही. नावं तुमच्या हाईड केलेलं राहतील, फक्त मार्क दिसतील, राईट. नावं कोणाचं आहे काय काही नाही, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या कॅटेगरीचे किती विद्यार्थीला किती मार्क पडले, फिमेल किती आहेत, फिमेलला मार्क किती पडले, राईट. बऱ्यापैकी क्राऊड आपल्याकडे आहे, राईट. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी थोडासा एक अंदाज देण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करेल. त्यामुळे गुगल फॉर्म भरा. 2-3 दिवस देतो मी तुम्हाला गुगल फॉर्म भरायला. फर्स्ट आन्सर की नुसार जे मार्क येतात त्यानुसार तो तुम्ही गुगल फॉर्म राईट भरा. तुमचे मित्र मैत्रिणी कोणी एक्झाम दिलेली असेल तर त्यांना सुद्धा तो गुगल फॉर्म भरायचा सांगा, जेणेकरून त्यांचाही डेटा आपल्याकडे अवेलेबल असेल आणि आपण थोडासा अप्रोच चांगला करू. माझा जो मी प्रिडिक्शन करतोय ते बरोबर आहे की चूक आहे ते त्याच्यावरूनच डिसाईड होईल तुम्ही मार्क कसे देता. मी म्हणत नाही की 100% राईट होईल, पण एक अंदाज येतो, राईट. का अंदाज घेणं गरजेचं आहे, कारण मेकॅनिकलचे काही विद्यार्थी आहेत त्यांना RTO MEI ची सुद्धा प्रिपरेशन करायची, ती फॉर्म भरून ठेवला होता, पण त्यांना लगेच डायरेक्शन लक्षात येईल की बाबा माझी इकडली निघत नाही, मला RTO कडे आता फोकस करावा लागेल. तर अशाही गोष्टी होतात. तुम्ही तुमच्या मार्गाला लागू शकता एकदा थोडासा अंदाज आल्यानंतर. त्यामुळे नक्की गुगल फॉर्म भरा, मार्क द्या, बाकी विद्यार्थ्यांनाही सांगा. आता एक कमेंट की सर पेपर कसा होता, कारण माझ्याशी काही लोकांचं फोनवर कम्युनिकेशन झालं पण सगळ्यांचे फोन घेणं मलाही पॉसिबल झालं नाही. बघा, पेपर ग्रुप ए पेक्षा लेंदी होता. काहींना टेक्निकल थोड्याफार क्युरीज आल्या असतील, काय असेल, माझ्यापर्यंत खूप जास्त पोहोचल्या नाही, पण एक सगळ्यात मोठी क्युरी पोहोचली ते म्हणजे स्क्रोल करायला लागत होता. क्वेश्चन पेपर लेंदी होता. क्लिअर, ते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. ग्रुप ए चा इझी होता, त्यामुळे अपेक्षित होतं थोडंफार टपर साईड जाईल, राईट. त्यामुळे त्यांनी थोडासा हा डिफिकल्ट लेवल म्हणू शकता बनवली असेल. फक्त एक ऍडव्हान्टेज होतं की ग्रुप ए ला जरा जास्त फॅक्च्युअल डेटा होता, इथं थोडासा लॉजिकल पेपर होता. ज्यांनी चांगली तयारी केली त्यांना तो चांगला स्कोरही येईल. मी 2-3 दिवसात तुम्हाला प्रॉपर अंदाज देतो की कितीपर्यंत तुमचे मार्क हे तुमच्यासाठी चांगले आहेत, जेणेकरून कोणाला इंटरव्ह्यू कॉल येऊ शकतो, इंटरव्ह्यू नंतर कोणाची हाय पॉसिबिलिटी बनते सिलेक्शनची. तर या सगळ्या गोष्टीचा आफ्टर स्टडिंग युअर ऑल मार्क्स, राईट, मी तुम्हाला गाईड करेल की कसं काय करायचं त्याबद्दल. आणि जे विद्यार्थी AMEI ची तयारी करायची ज्यांची इच्छा आहे, बघा आपली बॅचेस चालू आहे, प्री प्लस मेन्स दोन्हीच्या बॅचेस चालू आहे. तुम्ही राज्यसेवेची वगैरे तयारी करत होत्या, ग्रुप बी ची तयारी करत होत्या, ग्रुप सी ची तयारी करत होते, तर प्री चांगली असेल तर आतापासून थोडासा फोकस केला तर AMEI ची मेन्स सुद्धा क्लिअर होऊ शकते. फोकस येऊ राहिलं तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता कळालं असेल की एक्झाम मध्ये प्रिपरेशन केलं, प्रॅक्टिस केली तर सक्सेस नक्की मिळतं, मार्कही चांगले येतात, राईट. पण त्याला प्रॅक्टिसची खूप गरज असते. प्रॅक्टिस जर झाली तर मार्क बेटर असणारच आहे. त्यामुळं जसा आपण ग्रुप ए ला एक खूप सुंदर पेपर आला होता, बराचसा नोट्सला आधार घेऊनच पेपर होता. ग्रुप बी ला आमच्या नशिबानं साथ दिली आम्हाला म्हटलं तरी चालेल की आम्ही शिकवलं, त्यापैकी बऱ्यापैकी क्वेश्चन अप्रोच होत होते, राईट. RTO MEI हे ग्रुप ए बी तर खूप वर्षानंतर येतं, पण RTO MEI मध्ये आमचा हातखंडा आहे. याच्या अगोदर 17ला शिकवलं, 20ला शिकवलं, आताही आम्ही आमचा बेस्ट देण्याचा नक्की RTO MEI मध्ये प्रयत्न करतोय. मी स्वतः, त्यानंतर तुषार मुसळे सर आणि प्रतीक रोडे सर, आम्ही 3 जण मेन्सला शिकवणार. महाराष्ट्रातली सगळ्यात तगडी टीम आपल्याकडे पूर्व परीक्षेला शिकवण्यासाठी असणार आहे. त्यामुळं याही बॅचेस बद्दल तुम्ही नक्की विचार करू शकता. तुम्हाला अनुभव आहे की इग्नाइट देतं म्हणजे कितपर्यंत देतं, क्लिअर. केवढं आमच्याकडूनही मेहनत करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, तशीच मेहनत आम्ही RTOच्या बॅचेसवर करू. पुन्हा एकदा आन्सर की बघा, मार्क कॅल्क्युलेट करा, रिस्पॉन्स इट म्हणजे जे गुगल फॉर्म दिलाय त्याच्यामध्ये मार्क
फिल करा. मी 2-3 दिवसामध्ये ही सेशन घेऊन येतो, लाईव्ह सेशन घेतो, म्हणजे तुमच्या काय क्युरीज वगैरे आहे त्या सगळ्या क्लिअर करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. तुर्तास इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.